हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी गीता आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. सो फ्रेंड्स, आज आहे आमचा सेवेचा 5वा दिवस आणि आम्ही आत्ता आलो आहे तिरुमलावरती. ॲक्च्युली आम्ही काल रात्रीच आलो होतो, बट रात्र आणि अंधार असल्यामुळे व्हिडिओ काही व्यवस्थित येत नव्हतं, त्यामुळे मी काही शूट करू नाही शकले. काय झालं? कुठे गेली आहे? हे सो फ्रेंड्स, हे आहे सेवा सदन, श्रीवारी सेवा सदन महिलांसाठी, आणि हे पलीकडे जे आहे ते पुरुषांसाठी आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथेच तुमची राहण्याची वगैरे सगळी सोय केलेली असते. आणि आता आम्ही निघालो आहे श्रीवारी पादालू आणि आकाशगंगा पाप विनाशनम या ठिकाणी. ही आहे आमची गाडी आणि लवकर लवकर या. हॅलो माऊ, लवकर लवकर इकडं कॅमेरा बघा. तुमचा कचरा दाखवा. सगळे रेडी आहेत. खाली घ्या. So friends, हा आहे माझा crew. Say hi. Hi. ए खाली बस ना. खाली बस. रोटी सुने. हाय. सो आमचा हा 14 जणांचा ग्रुप आहे. 15 जणांचा ऍक्च्युली. मी वैभव दादांना विसरले होते. आमचा 15 जणांचा ग्रुप आहे आणि आज आहे आमच्या सेवेचा 5वा दिवस. पण आम्हाला 4 ते 8 असं सेवेचा टाइम मिळालेला आहे. सो त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की आता वरचे जे 6 पॉईंट्स आहेत ते आम्ही आता फिरून घेणार आहोत. मी तुम्हाला माझ्या चॅनलवर ऑलरेडी ते व्हिडिओज टाकलेले आहेत. जर तुम्हाला त्याची डिटेल माहिती हवी असेल तर मी लिंक व्हिडिओच्या शेवटी देते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते. तुम्ही ते जाऊन चेक करा. पण सगळ्यात आधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. सो फ्रेंड्स, आम्ही आता आलो श्रीवारी पादालूला. पण इथे भयंकर गर्दी आहे. आता बघूया किती वेळ लागतो दर्शनासाठी, कारण आम्हाला 4 वाजता पुन्हा सेवेला जायचं आहे. आणि मधला जो वेळ आहे त्यात आम्हाला ही 6 ठिकाणं पुन्हा फिरायची आहेत. सो बघूया.
आता आम्ही आलो आहोत शिला तोरणम येथे आणि शिला तोरणम आणि चक्रतीर्थम हे एकाच ठिकाणी आहे. तुम्हाला माझे मागचे व्हिडिओ बघून लक्षात आलंच असेल आणि जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर लगेच जाऊन ते बघा. सो आता तुम्हाला मी दाखवते शिला तोरणम म्हणजे काय. हे आहे शिला तोरणम. हे नैसर्गिकरित्या असा खडकाचा एक भाग बनून तोरणाचा आकार झाला. हे नैसर्गिकरित्या बनलेलं दगडापासून बनलेलं तोरण आहे. म्हणून याला शिला तोरणम असं म्हटलं जातं. असं शांत आभाळ भरून आलंय. काय ढग दिसतात पूर्ण. हा सकाळी बाईला पण फोन करता. पाप विनाशनम. काय So friends, welcome back to my channel again because आज आहे 5 जून आणि ॲक्च्युली काय झालं की आज आम्हाला टेम्पल ड्युटी मिळाली होती. पण टेम्पल ड्युटी मिळाल्यानंतर तुम्हाला तर माहीत आहे आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊच शकत नाही आणि मला ॲक्च्युली वेळही नाही मिळाला. जसं तिरुमलामध्ये आलो तसं तेव्हापासून एवढं बिझी ड्युटी लागत गेल्या की मला काही शूट करायला वेळही मिळाला नाही आणि शक्यही झालं नाही. जेव्हा वेळ असेल त्यावेळेला मोबाईल अलाउड नसायचा त्यामुळे मी काही शूट करू शकले नाही. पण आता आमची टेम्पल ड्युटी झालेली आहे. छान असं 2-3 वेळा दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही थोडंसं शॉपिंग मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहोत. सो थोड्या छोट्या गोष्टी ज्या छान गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. आत्तापर्यंत एवढ्या गोष्टी बघितल्यात पण मला ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या तर मला असं वाटलं होतं की आपल्या पुण्यापेक्षा इथं त्या थोड्याफार स्वस्तात मिळाल्या पण अगदी दुप्पट रेट सांगतात त्या वस्तूंचे. सो आता मी थोडा विचार करते की घ्यायचं की नाही आणि
त्यानंतर ठरवून मग मी उद्या रिटर्न यायचं ठरवलंय. सो मी आत्ता काही शॉपिंग केलेलं नाहीये, बघूया आता नंतर उद्या. स्मित आवडलंय का काही? नाही आवडलं. चला मग. रेट खूप जास्त सांगतायत ना. चला बाय बाय. नक्की नक्की या बरं का आमच्याकडे. आल्यावर नक्की या आठवणीने. सो आमचा सेवेचे 7 दिवस झालेले आहेत. आज आम्ही रिटर्न चाललोय आणि फार कसं तरी वाटतंय. अजून काही दिवस हवी होती सेवा.